जानून एवढं तयार वगैरे करून कुठे पाठवायचं चाललेलं आहे, चला तुम्हाला सांगते पुढे. पण त्याच्या अगोदर इथे तिला छान मस्त तयार वगैरे करून घेतलेलं होतं. तिची छान हेअरस्टाईल वगैरे पण करून घेतलेली होती. हेअरस्टाईल कशी वाटली नक्की सांगा. आणि लहान मुलांचं जास्त काय मेकअप वगैरे नसतं, त्याच्यामुळे फक्त तिला इथं पावडर वगैरे लावून घेतलेलं होतं, काळा टिक्का लावलेला होता. आणि त्यांना जायचं होतं ट्युशनला. आज त्यांच्या ट्युशनचा लास्ट डे आहे. त्यांच्या ट्युशनमध्ये ट्युशन टीचरने ना त्यांच्यासाठी पार्टी ठेवलेली आहे. आणि लहान मुलांचं कसं असतं, आता पार्टी म्हटलं का नवीन नवीन ड्रेस घालायला भेटतात न्यू. आणि एवढं छान मेकअप करून दिलं होतं, एवढं छान तयार केलं होतं ना, तरी पण जानूला काय आवडलेलं नव्हतं. नाक मुरडत होती, तरी पण तशीच पाठवून दिली क्लासमध्ये. नंतर आज गुरुवार होता ना, तर माझ्यासाठी इथे पपई वगैरे कट करून घेतलेली होती. पपई खाल्ली आणि थोडंसं सामान संपलं होतं किचनमधलं, तेच मागवलेलं होतं. म्हटलं चला आता खाल्ले वगैरे ना, तर आता कपडे वगैरे आहेत ना ते सगळे काढून घेऊयात, कारण की छान सुकलेले होते. कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेतलेले होते इथे. आणि मस्त माझ्यासाठी ना चहा ठेवलेला होता. तोपर्यंत जानू पण आलेली होती ट्युशनमधून. सांगत होती ट्युशनमध्ये काय मस्ती केलेली काय नाही ते सांगत होती सगळं. म्हटलं चला आता इथे झाडून वगैरे घेऊया. चहा घेतला आणि म्हटलं आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला पण लागायचं आहे. गुरुवारचा आहे ना, मी स्वयंपाक थोडासा लवकरच करून घेत असते, कारण की मग लवकर स्वयंपाक झाला ना की लवकर जेवण पण होऊन जातं. तरी त्यांना डाळ लावून घेते होते. म्हटलं अगोदर ना पाणी ठेवते कुकरमध्ये आधण येण्यासाठी. आणि तोपर्यंत म्हटलं चला इकडे ना भांडे पडलेले आहेत ना, तर ते घासून घेते. आणि तोपर्यंत इकडे पाण्याला पण उकळी आलेली होती, त्याच्यामध्ये डाळ धुवून टाकलेली होती. आणि नंतर मग त्याच्यामध्ये तेल वगैरे टाकून घेतलेलं होतं, ते बंद करून घेतलं. आणि म्हटलं चला ते इकडे डाळ होती ना, तोपर्यंत संध्याकाळची आरती वगैरे करून घेऊयात देवाची. डाळ छान झालेली होती आणि एकीकडे भात पण लावलेला होता. आता कणिक वगैरे मळून येणं लगेच पोळ्या पण करून घ्यायच्या होत्या. पण म्हटलं चला त्याच्या अगोदर ते वरणाला फोडणी देऊन घेते, म्हणजे एकीकडे वरण होईल आणि एकीकडे पोळ्या होतील. जेवण वगैरे करून घेतलं आणि मस्त आता हे जेवण जिरवायचं काम चाललेलं आहे. चला बाय.